तर नेपाळमधली महत्त्वाची बातमी त्याआधी आपण पाहूयात। नेपाळमध्ये पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे। केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। नेपाळमध्ये हिंसक आंदोलन सुरू झालेलं होतं कालपासून नेपाळमध्ये धुमश्चक्री सुरू झालेली होती आणि त्याचा परिणाम स्वरूप आता पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे। याआधी सुद्धा नेपाळमधल्या 4 मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी नेपाळमधून येते। नेपाळमधून पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। नेपाळमध्ये तरुणांनी रस्त्यावरती उतरून आंदोलन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात जाळपोळ झालेली होती, दगडफेक झाली आणि ज्यामध्ये 20 जणांचा मृत्यू झालेला होता। अखेर पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अशीच परिस्थिती होती। अतिशय हिंसक असं आंदोलन सुरू झालेलं होतं। रस्त्यावरती जाळपोळ दगडफेकीच्या घटना घडलेल्या होत्या। अनेक मंत्र्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न झालेला होता। राष्ट्रपतींचं घर पेटवून दिलं होतं। माजी गृहमंत्र्यांचं घरही आंदोलकांनी जाळलं होतं। आंदोलक थेट त्यांच्या घरामध्ये शिरलेले होते आणि घराची तोडफोड करण्याबरोबरच हे घर सुद्धा जाळून टाकलेलं होतं। आतापर्यंत नेपाळच्या 4 मंत्र्यांनी आधी राजीनामा दिला आणि आता नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। सोशल मीडियावरची बंदी हे केवळ कारण ठरलं आंदोलनासाठी आणि त्यानंतर नेपाळमध्ये हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली। काठमांडू आणि भैरवाही विमानतळ सुद्धा आता बंद करण्यात आलेली आहेत। एकीकडे नेपाळ सरकारने सोशल मीडियावरची बंदी उठवली, मात्र तरी सुद्धा हे आंदोलन काही थांबलं नाही, शमलं नाही। सकाळपासून पुन्हा एकदा रस्त्यावरती आंदोलक येण्यास सुरुवात झाली आणि आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर काही हिंसक घटना घडल्या, दगडफेक झाली, जाळपोळ झाली। पोलिसांनी त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला आणि हे आंदोलन आणखीन चिघळत गेलं, पेटत गेलं आणि एकच मागणी जोर धरत होती, ती म्हणजे पंतप्रधानांच्या राजीनाम्याची। अखेर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। और युवा चाहते हैं इस देश में रोजगार हो, युवा चाहते हैं इस देश में भ्रष्टाचार कम हो, युवा चाहते हैं इस देश में सुशासन हो। इस देश का ब्यूरोक्रेसी भी भ्रष्ट हो चुका है। इस देश का ब्यूरोक्रेसी के विरुद्ध में भी ये आंदोलन था। इसीलिए युवाओं को मांग को संबोधन किए बिना ये आंदोलन रुकने वाली नहीं है। और ये आंदोलन नहीं, ये विद्रोह है, सत्ता पलट की विद्रोह है। जो विद्रोह जो है खास करके ये नेपाल के राजनीति में आप कह सकते हैं राणा शासन को हटाया गया था, उसके बाद राजा को हटाया गया, फिर उसके बाद लोकतंत्र और गणतंत्र आया। 20 साल के अंदर जिस प्रकार से ये तर हे आंदोलन केवळ सोशल मीडियासाठी नव्हतं, तर इथल्या परिस्थितीच्या विरोधामध्ये होतं, जो भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि त्यामुळे जी बेरोजगारी वाढलेली आहे, त्यामुळे ही तरुणाई रस्त्यावरती उतरलेली होती। निमित्त फक्त सोशल मीडियावरच्या बंदीचं झालेलं होतं आणि त्यानंतर हिंसक आंदोलन सुरू झालं आणि अखेर पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतर आता पुन्हा एकदा आंदोलनाचं मात्र रस्त्यावरती अद्यापही सुरू आहे। अनेक मंत्र्यांची घरांची जाळपोळ झालेली आहे। राष्ट्रपतींचं घरही आंदोलकांनी पेटवलेलं आहे। थेट घरामध्ये शिरून घरांची तोडफोड केली, जाळपोळ केलेली आणि रस्त्यामध्ये काठमांडूच्या अशाच प्रकारची दृश्य सध्या दिसतात आणि यासोबतच काठमांडूमधल्या इतर शहरांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। या आंदोलनाचं लोण आता पूर्ण काठमांडू बरोबरच देशामध्ये पसरण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यावरती उतरून तरुणाई आंदोलन करते। आतापर्यंत या आंदोलनामध्ये 20 जणांचा मृत्यू झालेला आहे, अनेक जण जखमी झालेले आहेत। आक्रमक झालेल्या तरुणांनी रस्त्यावरती उतरून दगडफेक आणि जाळपोळ केल्यानंतर यांना रोखण्याचाही प्रयत्न झालेला होता, मात्र आता अखेर 4 मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता पंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे। केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। नेपाळमधली ही आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय। हिंसक स्वरूपाचं आंदोलन आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे आणि त्यामुळेच भारत सरकार सुद्धा सतर्क झालेलं आहे। सीमांवरती सतर्क राहण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहे। याबरोबरच जे भारतीय नेपाळमध्ये राहतात त्यांना सुद्धा सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सलग दुसऱ्या दिवशी नेपाळमध्ये धुमश्चक्री सुरू आहे, नेपाळ धगधगतंय, आंदोलन सुरू आहे। मात्र नेपाळमध्ये आंदोलन होणं काही नवं नाहीये। या आंदोलनामध्ये मात्र 20 जणांचा बळी गेलेला आहे, अनेक जण जखमी झालेले आहेत। याआधी सुद्धा अशाच प्रकारे सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न नेपाळमध्ये अनेकदा झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा ओली यांची सत्ता उलथवून टाकलेली आहे आंदोलकांनी। नेपाळमध्ये आंदोलकांनी संसदेची सुद्धा जाळपोळ केलेली आहे, संसदेत सुद्धा शिरलेले आहेत आणि ओली थोड्याच वेळामध्ये आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत। नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। आंदोलकांनी संसदेमध्ये सुद्धा जाळपोळ केलेली आहे। राष्ट्रपतींचं घर एकीकडे जाळले आणि दुसरीकडे आता संसदेमध्ये सुद्धा घुसून तोडफोड करत जाळपोळ
केलेली आहे। याबरोबरच काही मंत्र्यांची घरं सुद्धा त्यांनी जाळलेली आहे। इतका प्रक्षोभ आणि इतकी आक्रमकता या तरुणांमध्ये आहे की त्यांनी अनेक मंत्र्यांच्या घरामध्ये शिरून तोडफोड केलेली आहे, मंत्र्यांना मारहाण केलेली आहे आणि रस्त्यावरती एकच गोंधळ माजलेला आहे। तरुणाई रस्त्यावरती उतरलेली आहे, यांना रोखण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जातोय। काही ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत, पोलीस रोखण्याचा प्रयत्न करतात, मात्र काही केल्या आंदोलक थांबण्यास तयार नाहीयेत आणि त्यामुळेच अद्याप सुद्धा काठमांडूमध्ये अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या घटना समोर येतात। प्रत्येक तासाला प्रत्येक मिनिटाला काठमांडूमध्ये असेच हिंसक आंदोलनामुळे जाळपोळीच्या घटनांमध्ये वाढ होतीये। सतीश ढगे आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सध्या आपल्यासोबत आहेत। सर, नेपाळमध्ये आंदोलनानंतर आता अखेर पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे, मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर पुढे काय घडामोडी घडू शकतात, काय अंदाज येऊ शकतो? के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा देणं हे म्हणजे अपरिहार्यच होतं, याच्याशिवाय दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता। इव्हन राजीनाम्याच्या पलीकडे जाऊन आता सगळ्यात पहिल्यांदा त्यांना बघावं लागेल की त्यांची आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांची सुरक्षितता ही कशी त्या ठिकाणी सेक्युअर करता येईल आणि त्याच अनुषंगानं हाही एक ऑप्शन त्या ठिकाणी असू शकतो की नेपाळमधूनच जे आहे पलायन त्यांना करावं लागू शकतं। मीनवाईल आज घडीला जे आहे तिथे आर्म फोर्सेसच्या आर्मी हेडक्वार्टरमध्ये जे आहे त्यांना हलवण्यात आलेलं आहे। आज घडीला मला वाटतं की तिथे जे आहे आर्मी एक प्रकारे डॉमिनंट पोझिशनमध्ये असेल, ते या सिच्युएशनचं जे आहे एक प्रकारे आपल्या अखत्यारीत किंवा कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतील। येणाऱ्या काळामध्ये माझ्या मते जे आहेत 2-3 महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी घडू शकतील। सगळ्यात पहिलं, वरकरणी जरी दिसत असलं की हामी नेपाळ या एका नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशननं ही सगळी जे आंदोलन आहे ते आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलं आणि नंतर हे आंदोलन चिघळलं, तरी सुद्धा ज्या प्रकारचं कॉर्डिनेशन सगळ्या शहरांमध्ये या आंदोलनकर्त्यांमध्ये होतं त्यावरून दिसतंय की कुठला तरी जो आहे एक मोठी शक्ती याच्या मागे त्या ठिकाणी आहे। मग मोठी शक्ती म्हणजे जे आहेत काही पॉलिटिकल पार्टीज आहेत का, काही नेपाळमधले काही फॅक्शन्स आहेत का ज्यांना हिंदू राष्ट्राची म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असा कोणाचा सपोर्ट आहे का हे बघावं लागेल। किंवा एक्सटर्नल सपोर्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं चायना फॅक्टर किंवा अमेरिका फॅक्टर यामध्ये आहे का हे सुद्धा त्या ठिकाणी पाहावं लागेल आणि त्याच्या अनुषंगाने जे आहे पुढची दिशा ठरेल। दुसरी महत्वाची गोष्ट, आज घडीला तर जे आहे इमर्जन्सी आर्मी रूल याच्या माध्यमातून या सिच्युएशनला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जाईल, पण माझ्या मते ती फक्त तात्पुरती मलमपट्टी त्या ठिकाणी ठरेल। खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून 2008च्या अगोदर नेपाळच्या जनतेनं जी राज्यव्यवस्था त्या ठिकाणी अनुभवली, एक प्रकारे कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की होती, तशा प्रकारची कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की पुन्हा एकदा किंग ज्ञानेंद्र हे पुन्हा त्या ठिकाणी सत्तेमध्ये येतात का, तशा प्रकारचा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट होतं का हे पाहणं महत्वाचं ठरेल। आणि आज घडीला तरी येणाऱ्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारचे बदल होण्याची शक्यता दाटपणे वाटते, कारण नेपाळची जनता ही सर्वच पॉलिटिकल पार्टीज आणि 2008 पासून 2025 मधल्या 14 वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारांच्या कार्यशैलीपासून जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये डिससॅटिस्फाईड आहे, असंतुष्ट आहे आणि त्याच राजकीय व्यवस्थेच्या विरुद्धचा असंतोष हा या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या समोर येताना त्या ठिकाणी दिसतोय। सर, आता राजीनामा दिल्यानंतर पुढे सत्ता कुणाची येईल आणि पुढे काय काय सत्ता पालट होईल, काय घडामोडी घडतील, याच्याबरोबरच हे सुद्धा महत्त्वाचं आहे की आता आंदोलक शांत होतील का? कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा सध्या नेपाळमध्ये सुरू आहे, 20 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी आहेत, त्यामुळे लवकरात लवकर नेपाळमध्ये शांतता नांदणं अत्यंत आवश्यक आहे। मागच्या 24 तासामध्ये जर पाहिलं तर काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत। म्हणजे तात्कालिक कारण जे होतं की सोशल मीडिया बॅन आणि त्याच्यामुळे हे जे आहेत बाहेर तरुण जे आहेत ते रस्त्यावर त्या ठिकाणी आले होते। ऑलरेडी तो सोशल मीडिया बॅन जो आहे तो मागे त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे आहे हिंसक पद्धतीनं या सरकारनं हे सगळं त्या ठिकाणी हँडल करण्याचा प्रयत्न केला, तर गृहमंत्र्यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिला। एवढंच नाही तर सिनियर मिनिस्टर्सनी राजीनामा दिला आणि आता अल्टिमेटली के.पी. शर्मा ओली यांनी सुद्धा राजीनामा दिला। तर याच्या माध्यमातून काही अंशी युवकांचा राग शांत होण्याची अपेक्षा ही सरकार त्या ठिकाणी करत असेल, पण मला वाटतं की हे फक्त सोशल मीडिया बॅन हे कारण नव्हतंच, म्हणून के.पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर पूर्णतः सगळी परिस्थिती। मला पण हाच प्रश्न तुम्हाला खरं तर विचारायचा होता, कारण जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा हीच बातमी समोर आली की सोशल मीडिया बॅन केला आणि त्यामुळे जेनझी तरुण जे आहेत ते आक्रमक झालेले होते आणि त्यांनी आंदोलन केलं होतं। मात्र फक्त सोशल मीडिया बॅन केल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होऊ शकतं का, हा प्रश्न आहे। कारण हे आंदोलक स्वतःच सांगतात, आपण सकाळपासून त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यात की भ्रष्टाचार या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि त्यामुळे रोजगार नव्हता, रोजगाराच्या संधी या तरुणांना नव्हत्या आणि त्यामुळेच त्यांना अशा प्रकारे आक्रमक भूमिका घेण्यास भाग पडलाय। बरोबर आहे, कारण यामागची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी म्हणजे जे आहेत त्यांचे रोजगार, ती पार्श्वभूमी म्हणजे तिथे वाढणारी महागाई, ती पार्श्वभूमी म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार। मग
फक्त जे आहे केपी शर्मा ओलीचं सरकार जाणार आणि मानलो शेर बहादूर देवबा यांचं सरकार त्या ठिकाणी येणार किंवा आणखीन एखाद्या तिसऱ्या पक्षाचं त्या ठिकाणी सरकार येणार, ही परिस्थिती जी आहे त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकणार नाही. म्हणून या राजकीय व्यवस्थेच्या विरुद्धचा हा सगळा असंतोष असल्यामुळे फक्त राजीनाम्यानं त्या ठिकाणी काम होणार नाही. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट त्या ठिकाणी संविधानामध्ये माझ्या मते बदल होण्याची गरज आहे आणि त्या संविधानाच्या बदलाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जशी 2008च्या अगोदर राजेशाही पद्धती होती आणि काही अंशी स्थिर सरकार त्या ठिकाणी होतं, काही अंशी नेपाळ जे आहे ते विकासाच्या रस्त्यावर त्या ठिकाणी होतं आणि नक्कीच नेपाळ जे आहे चायनाच्या कवेत त्या ठिकाणी अडकलं नव्हतं. आज घडीला केपी शर्मा ओली हा अत्यंत अँटी इंडियन स्टान्स असणारा अशा प्रकारचा प्रधानमंत्री होता. केपी शर्मा ओली यांची भूमिका जी आहे ती भारताच्या विरोधात राहिली होती, तर चीन धार्जिणी अशी राहिली होती. मागच्या काही काळामध्ये जे आहेत केपी शर्मा ओली हे चायनाला व्हिजिट करतायत, तिथून इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आणतायत, भारत विरोधी वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट देत आहेत, ज्यामध्ये लिपू लेकचा वाद जो आहे तो त्यांनी केला, कार्टोग्राफिक ॲग्रेशन केलं. एवढंच नाही तर सांस्कृतिक बाबींविषयी सुद्धा जे आहे अत्यंत एक प्रकारे जे आहे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट केले. त्यांचं म्हणणं होतं की भारतामधली अयोध्या म्हणजे जी आहे ती फेक अयोध्या आहे, रामायणाची खरी अयोध्या जी आहे ती नेपाळमध्येच आहे. म्हणजे अशा प्रकारचे काहीतरी स्टेटमेंट करणं, भारत विरोधी भूमिका घेणं, यातून त्या ठिकाणी दिसत होतं की भारताच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मधून जे आहे नेपाळ हा कुठेतरी चायनाच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स कडे त्या ठिकाणी जातोय आणि नेपाळचं जे आहे भूराजकीय दृष्ट्या महत्व लक्षात घेता भारताला या सगळ्या गोष्टींना जे आहे सिरियसली पाहणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच भारत धार्जिणं म्हणा किंवा कमीत कमी भारताची भूमिका समजून घेणारं अशा पॉलिटिकल पार्टीचं सरकार किंवा जसं मी म्हटलं की जर खरोखरच त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटच्या माध्यमातून कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की पुन्हा आली तर ते सुद्धा जे आहे भारताच्या फायद्याचं येणाऱ्या काळामध्ये ठरू शकतं. सर, तुम्ही मगाशी उल्लेख केला की या देशामध्ये कदाचित हिंदू राष्ट्र म्हणून स्थापन होण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात, जे की राजे ज्ञानेंद्र शाह परतल्यानंतर ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये आंदोलन झाले त्याचं एक चित्र सुद्धा समोर आलेलं होतं. मात्र भारतासारखा आपला देश, त्याला प्रत्येक देशाला असं वाटतं की आपल्या आजूबाजूच्या सीमावर्ती जे देश आहेत ते स्थिर असावेत, जेणेकरून त्याचा ताण त्या देशावरती येत नाही. आता नेपाळ ज्या पद्धतीनं अस्थिर झालेला आहे, भारत प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षपणे नेपाळ स्थिर करण्यासाठी काय भूमिका घेऊ शकतं? भारतानं तशी भूमिका घेणं आवश्यकच आहे. एक, जसं आपण म्हणतोय की डिप्लोमॅटिकली आपण त्यांच्याशी जे आहे चर्चा त्या ठिकाणी करावी आणि नेपाळला ही सगळी परिस्थिती स्थिर स्थावर करण्यासाठी जी जी मदत शक्य आहे ती त्या ठिकाणी त्याच्यात करावी. मग ती आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी असेल, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून सपोर्ट देणं असेल ते त्या ठिकाणी त्याच्यात असेल. त्याचबरोबर नेपाळमध्ये ज्या भारत धार्जिण्या अशा प्रकारच्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना सुद्धा जे आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जे आहेत सपोर्ट हे करणं त्या ठिकाणी आवश्यक असेल. तर दुसऱ्या बाजूला ही अस्थिर परिस्थिती असताना इमिजिएटली भारताच्या सुरक्षिततेला खतरा निर्माण होऊ शकतो. कारण नेपाळ आणि भारताच्या सीमा सटीक आहेत. एवढंच नाही तर विदाऊट विजा, विदाऊट पासपोर्ट इथल्या जनतेला जे आहे भारतामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतं, ते येऊ शकतात. रोटी बेटीचा आपला त्या ठिकाणी व्यवहार आहे. एवढंच नाही तर तिथले जे 1000 प्रत्येक वर्षी जे आहेत साधारणतः जवान हे गोरखा रायफल्स मध्ये भारताच्या आर्म्ड फोर्सेस मध्ये त्या ठिकाणी याच्या अगोदर येत होते. 1,30,000 एवढे एक्स सर्व्हिसमन हे नेपाळमध्ये जे आहेत, नेपाळी सिटीजन जे आहेत ते भारताच्या आर्म्ड फोर्सेस मध्ये त्यांनी सर्व्ह केलेलं आहे. मग हे सगळं लक्षात घेता सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्वाचं आहे. मागचा इतिहास काढला तर याच काठमांडूच्या माध्यमातून जे आहे पाकिस्ताननं टेररिस्टला, दहशतवाद्यांना भारतामध्ये पाठवलं होतं. म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात घेता भारतानं न्यूट्रल भूमिका घेण्याच्या ऐवजी प्रोएक्टिव्हली त्या ठिकाणी ऍक्ट करणं आवश्यक आहे. एका बाजूला सशस्त्र सीमा बल जो आहे तो आणखीन विजिल झालेलाच आहे, आणखीन त्या ठिकाणी जे आहेत त्या बॉर्डरच्या अक्रॉस त्यांनी आपला पहारा त्या ठिकाणी वाढवलेलाच आहे. पण डिप्लोमॅटिकली सुद्धा प्रत्यक्ष आणि पडद्याच्या मागे अप्रत्यक्षरित्या सुद्धा या नेपाळच्या परिस्थितीमध्ये भारतानं कुठेतरी जे आहे आपली सक्षम भूमिका पुढे आणणं हे अत्यंत आवश्यक आहे. सर, तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे नेपाळमधले लोक जे आहेत ते भारतामध्ये कायमच रोजगारासाठी येत असतात. मात्र अशा प्रकारची अस्थिरता निर्माण झाल्यानंतर भारतामध्ये जास्तीत जास्त स्थलांतर होण्याची भीती पण निर्माण होऊ शकते. कारण जसं बांगलादेशमध्ये आपण पाहतो तिथून मोठ्या प्रमाणामध्ये रोहिंग्या येतात आणि मग भारतामध्ये एक प्रकारे ताण येतो संपूर्ण व्यवस्थेवरती. तशीच परिस्थिती जर नेपाळमध्ये सुद्धा स्थलांतर सुरू झालं भारताकडे तर होऊ शकते का? नक्कीच होऊ शकते. आणि त्याचं एक लाईव्ह उदाहरण जे आहे मागच्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं बांगलादेशच्या परिस्थितीशी संबंधित, त्याचबरोबर म्यानमारच्या परिस्थितीशी संबंधित आणि रोहिंग्या क्रायसिस हा कसा आपला नॉर्थ ईस्टर्न स्टेटला अफेक्ट करतोय, त्याचबरोबर बांगलादेशमधली अशांतता ही कशा प्रकारे आपल्या नॉर्थ ईस्टर्न स्टेटच्या सुरक्षिततेसाठी मोठा खतरा निर्माण करते हे मागच्या काही काळामध्ये आपण पाहिलेलंच आहे. आणि त्याचाच पुढचा अध्याय, जसं तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं की नेपाळमध्ये जर अशाच प्रकारे ही अशांततेची परिस्थिती असेल, त्यांना त्या ठिकाणी रोजगार नसेल, तिथे
त्यांच्या जीविताविषयी जर प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असतील तर ऑफकोर्स एक शेजारी राष्ट्र आणि त्याहून महत्वाचं एक प्रकारे हिंदू मेजॉरिटी असणारं राष्ट्र म्हणून ती जनता जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये जी नजीकची राज्य आहेत ज्यामध्ये बिहार असेल, बेंगॉल असेल, यामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतात आणि ऑलरेडी 142 कोटी जनता असणारा आमचा देश आहे आणि त्यामध्ये जर पुन्हा असा निर्वासितांचा लोंढा वाढला तर हे डेमोग्राफिक लोड जो आहे तो पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न भारतासमोर त्या ठिकाणी सुरू म्हणजे त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. हे सगळं ओळखून त्या लोकांना तिथेच कशा प्रकारे जे आहे सुखकर जीवन मिळेल यासाठी ती परिस्थिती निवळण्यासाठी भारताला ऍक्टिव्हली काम करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. सतीश सर, KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिलेला आहे. तुम्ही मगाशी सुद्धा म्हणत होतात की ते एक चीन धार्जिण्य त्यांचं एक प्रकारे पूर्णपणे जे राज्य चालवत होते ती दृष्टिकोन त्यांचा होता. मात्र आता राजीनामा दिल्यानंतर चीनचा सुद्धा प्रयत्न असेल की नेपाळला आपल्या कवेमध्ये घ्यावं. जे आधी प्रयत्न झालेले होते ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करण्याचाही प्रयत्न असू शकतो. नक्कीच चीनचा तर तसा प्रयत्न त्या ठिकाणी आहे आणि कम्युनिस्ट पार्टीचं हे सरकार होतं. मुळात KP शर्मा ओली जे आहेत ते नेपालीज कम्युनिस्ट पार्टीचे नेते त्या ठिकाणी आहेत आणि चायनामध्ये सुद्धा जे आहे लेफ्टिस्ट आयडिओलॉजी असणारे कम्युनिस्ट पार्टीचं सरकार होतं. ती एक लिंक. दुसरी, आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर मूळतः जर नेपाळमध्ये नवीन कोणी प्रधानमंत्री झाला तर युजली जो आहे तो भारतामध्ये पहिल्यांदा व्हिजिट करत असतो. परंतु या नेपाळच्या KP शर्मा ओलीनं जे आहे भारतामध्ये पहिले येण्याच्या ऐवजी अगोदर जे आहे चीन मधले त्याचे आका त्याच्याकडे जाणं, त्यांच्याशी चर्चा करणं, तिथून इन्व्हेस्टमेंट मानणं हे जे आहे यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी धन्यता मानली. याच KP शर्मा ओलीनं जे आहे अननेसेसरीली वेगवेगळ्या प्रकारचे वाद उकरून काढण्यासाठी, त्याचा ज्यामधला एक महत्वाचा मुद्दा मी सांगितला, कार्टोग्राफिक ऍग्रेशन म्हणजे लिपू लेक संबंधितला असेल, लिम्पिया धुराशी संबंधित त्या ठिकाणचा वाद असेल, हा वाद त्या ठिकाणी उकरून काढण्याचा प्रयत्न केला. सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा कमेंट केले. तर या सगळ्या गोष्टी दाखवते की KP शर्मा ओली हे अँटी इंडियन स्टान्स घेणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला चायनाच्या बाजूने झुकलेले आहेत आणि चायना या अस्थिरतेचा जो आहे पुन्हा पैशाच्या माध्यमातून एक प्रकारे. सतीश सर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण सविस्तर चर्चेकरता, माहितीसाठी. माझे सहकारी राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत आहेत. राहुल सर, 2 दिवस नेपाळ धुमसत होतं. परिणाम हा झाला की पंतप्रधानांनी राजीनामा दिला, ज्याची मागणी केली जात होती. आता पुढे काय भविष्यामध्ये नेपाळमध्ये घडामोडी घडू शकतात आणि भारताने या सगळ्या घडामोडींकडे कशा प्रकारे पाहावं? नाही, माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे भारतानं ह्या सगळ्या संदर्भामध्ये आधीपासूनच आता त्यात हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली आहे आणि नेपाळमध्ये आत्ताची परिस्थिती बघता भारताला अनुकूल अशा गोष्टी कराव्या लागतीलच आणि केल्या जातील असं दिसतंय. एक जे बांगलादेशमध्ये झालं तेच की अंतरिम सरकार येईल. अंतरिम सरकार कदाचित राजेशाहीला अनुकूल असेल, कदाचित राजेशाहीच थेटपणे येईल, कारण मधल्या काळामध्ये राजेशाहीच्या समर्थनार्थ जी एक रॅली निघाली होती, स्वतः नेपाळ नरेशांनी संपूर्ण नेपाळचा दौरा केला आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना पाठिंबा मिळाला. मुख्यत्वे असं दिसते की साम्यवादी विचारसरणीचं सरकार आम्हाला नको आहे असं या विद्यार्थ्यांचं मत आहे. आणि आता स्क्रीनवरती आपण जे दृश्य दाखवतोय ती दृश्य फार बोलकी आहेत. कुणीतरी एखादा असा व्यक्ती आहे की तो बहुधा सरकार समर्थक आहे, त्याला ज्या पद्धतीनं लोकांनी घेरलंय आणि त्यानंतर त्याला लाथाने मारहाण केली आणि कुणीतरी पुन्हा त्याला जवळ पकडून आणखी मारहाण करण्याचा प्रयत्न. सर, तुम्ही ज्यांचा उल्लेख करतात ते नेपाळचे अर्थमंत्री आहेत, त्यांना बाहेर काढून थेट लाथाबुक्क्यांनी तुडवण्यात आलेला आहे या आंदोलकांकडून. अगदी बरोबर आहे, कारण तो राग प्रक्षोभ या आंदोलकांच्या मनामध्ये होता. अगदी. आणि तो जो राग आहे तो राग दिसतो आहे तो कदाचित सरकारी समर्थक असावा आणि आत्ताची नेपाळमधली परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. खरं म्हणजे आता माझ्याकडे पंतप्रधानांचा जो राजीनामा आहे तो राजीनामाच माझ्या हातामध्ये आहे. आपण शक्य असेल तर स्क्रीनवर टाकला पाहिजे तो. त्याच्यातनं असं दिसत आहे की पंतप्रधान ओली यांनी राजीनामा देत असताना ज्या संदर्भात म्हटलंय की मी आत्ताच्या स्थितीमध्ये ह्या राजीनामा देतोय, ती स्थिती बघता एक अंतरिम सरकार तिथं येणं, ती अंतरिम सरकार विद्यार्थी आंदोलक आणि राजांना दोघांनाही मान्य असणं आणि आजूबाजूला शेजारच्या राष्ट्रांना त्या संदर्भामध्ये हस्तक्षेप करून आपल्याला अनुकूल अशा गोष्टी करणं. कारण हे एकमेव हिंदू राष्ट्र आहे की ज्या राष्ट्राची कायम भारताबरोबरची सौहार्दाची भूमिका राहिली आहे. मधला काही वर्षाचा अपवाद वगळता मध्ये त्यांनी एक नेपाळने एक नकाशा प्रकाशित केला ज्याच्यामध्ये आपला उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचा काही भाग थेट त्यांच्या देशामध्ये दाखवला. आणि आपल्याकडे काठमांडूमध्ये जाणारे खूप सारे भाविक असतात, त्या भाविकांच्या दृष्टीनं तिथं असलेल्या तीर्थस्थळांच्या दृष्टीनं भारताचा या राष्ट्रामध्ये या देशामध्ये खूप सारे राजनैतिक आणि संरक्षणात्मक दृष्टीनं खूप हितसंबंध जोडलेले आहेत. तर अशा राष्ट्रामध्ये ज्या वेळेला इतकी मोठी घडामोड घडते आहे तर त्या घडामोडीला भारत खूप बारकाईनं बघेल आणि त्या दृष्टीनं भारताचा हस्तक्षेप होईल. अधिकृतपणे नेपाळ सरकार ह्या संदर्भामध्ये विनंती करतं आहे का ते फार महत्वाचं आहे, कारण तशी अधिकृत विनंती झाली तर जसं आपण श्रीलंकेमध्ये एक शांतीसेना पाठवून त्यावेळेची जी परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली होती ती नियंत्रणात आणली. आता आपण तो राजीनामा दाखवत आहोत. तर तो राजीनामा बघा
या 6 ओळीमध्येच त्यांनी म्हटलेलं आहे की आता देशातली परिस्थिती काय आहे आणि या आंदोलकांना त्यांचं म्हणणं जे आहे ते समजून घेऊन मी राजीनामा देतो आहोत. आता ह्या राजीनाम्यानंतर काल गृहमंत्र्याचा राजीनामा झाला, त्यानंतर वातावरण थांबलं नाही. आज पुन्हा विद्यार्थी रस्त्यावरती आले. 20 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज पुन्हा आंदोलनाची धग तेवत राहिली दुसऱ्या दिवशी. आता पंतप्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर जर या आंदोलनाची धग कमी नाही झाली तृप्ती, तर नेपाळमधली परिस्थिती ही पूर्णपणे आउट ऑफ कंट्रोल जाऊ शकते आणि त्यानंतर मात्र अनेक देशाला, अनेक राष्ट्राला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल. युनोची भूमिका महत्वाची असणार आहे. युनोनं अद्याप तरी अधिकृतपणे ह्या सगळ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती कोणतंही भाष्य केलेलं नाही आणि युनोचा हस्तक्षेप झाला की त्याबरोबर भारताचा सुद्धा या सगळ्या तणावामध्ये हस्तक्षेप होईल. कदाचित भारत जे नेपाळी तरुणांना लष्करी प्रशिक्षण देत असतो त्याची एक तुकडी पण आपल्याकडे आहे. आणखीन काही तुकड्या तिथे तैनात करेल. सध्या तरी तिथं जे संरक्षणाचं काम करणारं संरक्षण दल आहे ते पूर्णपणे अपुरं आहे. आणखीन अशी दृश्य आपण बघितलेली नाही की जी बांगलादेशमध्ये आपण बघितली होती की तिथल्या पंतप्रधानाच्या निवासस्थानामध्ये आंदोलक घुसले आणि तिथं असलेल्या प्रत्येक गोष्टी अगदी बेडरूम मध्ये जाऊन त्यांनी ध्वस्त केला. पण जाळपोळीच्या घटना, 20 जणांचा मृत्यू आणि आजही सुरू असलेलं आंदोलन असं सांगतं आहे की नेपाळमध्ये ह्या क्षणाला ती परिस्थिती कुठल्या दिशेला जाईल हे कुणीही सांगू शकत नाहीये. जेवढे कोणी सरकारचे समर्थक आहेत ते मात्र आज निश्चितपणे चिंतेत असतील. जी दृश्य आता आपण स्क्रीनवरती बघतोय ते पाहता. निश्चित. राहुल सर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि प्रतिक्रियेसाठी. खरं तर नेपाळमध्ये 2 दिवसाच्या धुमश्चक्रीनंतर त्यांच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे, मात्र अद्याप सुद्धा नेपाळ धगधगतंय, अस्थिरता निर्माण झालेली आहे. पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतर सुद्धा या ठिकाणी सध्या जाळपोळ सुरू आहे. अर्थमंत्र्यांना थेट बाहेर काढून या आंदोलकांनी मारहाण केलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये नेपाळमध्ये काय काय घडामोडी घडतायत यावरती भारताचं प्रचंड लक्ष असणार आहे, कारण शेजारचं राष्ट्र अशा प्रकारे अस्थिर होणं कोणत्याही राष्ट्राच्या हितावह नसतं आणि नेपाळ बरोबरचे आपले संबंध या आधी सुद्धा चांगले होते. ओली यांच्या काळामध्ये काही काळ बिघडलेले संबंध पुन्हा एकदा चांगले करण्याची सुद्धा भारताला ही एक संधी आहे आणि नेपाळसारख्या देशामध्ये जास्तीत जास्त अस्थिरता निर्माण होणं हे भारताच्या हितासाठी नसल्यामुळे भारत नेमकं भविष्यामध्ये काय भूमिका घेतं आणि लवकरात लवकर या देशामध्ये शांतता नांदते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबूयात. नमस्कार.